छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने दिलेल्या उमेदवारांना संभाजीनगरचे काही मंत्री आणि अधिकारी फोन करून धमक्या देत असल्याचा आरोप झालाय। त्यानंतर या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही, प्रत्येक फोनचा हिशोब आपण ठेवतो। यानंतर असे प्रयत्न करू नका, घोडा मैदान जवळ आहे असा इशारा अंबादास दानवे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलाय। त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केनेकर यांनी अंबादास दानवेंवर जोरदार पलटवार केलाय। यांनी उमेदवारांना येणाऱ्या धमक्यांवर तीव्र संताप व्यक्त केलाय। सत्ताधारी पक्षाचे मंत्री शिवसैनिकांना जे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षावरून उभे आहेत त्यांना दम देण्याचा प्रयत्न करतात, धमक्या देण्याचा प्रयत्न करतात आणि काही अधिकारी सुद्धा उमेदवारांना फोन करतात। मी एवढाच इशारा देतो की घोडा मैदान जवळ आहे, एकेकाचा हिशोब ठेवला जाईल। अधिकाऱ्यांना विशेषतः मी सांगतो, एखाद्याने फोन केला ना तर त्याची नाही मी गाढ होऊन मिरवणूक काढली तर माझं नाव अंबादास दानवे नाही, लक्षात ठेवा। सगळ्या फोनचा रेकॉर्ड मी ठेवतोय आणि म्हणून निवडणूक आयोगाला सुद्धा मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीनं मंत्री मिसयूज करतायत, अधिकारी काही उमेदवारांना फोन करतायत, याची दखल घ्यावी, नाहीतर त्याला शिवसैनिक योग्य तो धडा शिकवतील। अंबादास दानवेंनी कोणाला मार्गदर्शन करावं मला माहीत नाही, परंतु आमच्या दोन पक्षाच्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करू नये आणि आमच्यावर चिंतन करू नये। स्वतःच्या पक्षाची परिस्थिती बघावं, स्वतः पक्षामध्ये उमेदवार नाही मिळत आहे उभं राहायला आणि त्यामुळे वरतून परत धमकी देणे योग्य नाहीये। त्यांनी 2.5 वर्षात सत्ता असताना खूप धमक्या दिल्या। यांनी लक्षात ठेवावं की आम्ही आता तुमची धमकी देण्याची ताकद राहिलेली नाहीये, हे विसरून चालणार नाही। बाबू आर्यन सिंग यांची 78वी जयंती साजरी करण्यात आली आहे। बाबू आर्यन सिंग उत्तर भारतीय संघाचे माजी अध्यक्ष आहेत। बांद्रामधील उत्तर भारतीय संघ भवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। 20 दिव्यांगांना तिपहिया इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्यात आले। उत्तर भारतीय समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला तेवढी आयडिया नव्हती, फक्त आता मी घरी जाऊन ते नेटवर सर्च करणार बोललं। खरंच त्यांचा खूप धन्यवाद आहे, आयुष्य बदलून टाकलं सरांनी। चालायला तकलीफ व्हायची, रिक्षा पडायला मी लांबपर्यंत चालत जायला लागायचं, ते पण चालायला मला होत नव्हतं। आणि प्लस जॉबला जाताना मी प्लॅटफॉर्मच्या चिड्या पण चढायला येत नव्हते, बस पकडायला लागायची, तिला मला लई तकलीफ व्हायची। आता मला सायकल मिळाली म्हणजे मला सायकल मिळाल्यामुळे मला लई आनंद होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।